हरे कृष्ण भावांनो, जय महाराष्ट्र। ब्लॉगचा इंट्रो बघून तुम्हाला कळलंच असेल आज आपण इस्कॉनला जाणार आहोत, तर फटाफट ब्लॉग स्टार्ट करूया। आज आहे रविवार असो किंवा काय, आपल्या डेलीचं रुटीन चालूच असतं जे संपतं श्रीमद भगवद्गीता वाचण्यापासून, ज्यात माझा अध्याय 10 चालू आहे, जी मी मागच्या 1.5 वर्षापासून वाचत असेल। सध्या मी माझं आता सर्व वाचन कंप्लीट करून घेतो, तोपर्यंत तुम्ही करा लाईक अँड सबस्क्राईब। वाचन कंप्लीट झाल्यावर माझ्या आणि पप्पांसाठी चाय गरम करतो। व्हिडिओला जरा व्हॉइस ओव्हर द्यावा लागतोय कारण सराउंडिंग मध्ये जरा नॉईज आहे। मग नाश्ता करत सौरव जोशीचे व्लॉग्स बघतो, ज्याच्याकडनं मी व्लॉग्स काढायला इन्स्पायर्ड झालो आहे। हा भाई पण खूप हार्ड वर्किंग आहे। सध्याच त्याने जी क्लास परचेस केली। एनिवेज आज टाइम आहे म्हणून कॉलेजचे पेंडिंग असाइनमेंट्स कंप्लीट करतो, ज्याची काहीच व्हॅल्यू नाही कारण सबमिशनच्या वेळी ना कोण हे ओपन करून बघणार। कॉलेजवाल्यांना फक्त 20-20 पेजेसचे असाइनमेंट्सच पाहिजे, जो ऑब्व्हियसली सेम संपल्यावरती रद्दीतच जाणार। फायनली माझे 3 असाइनमेंट कंप्लीट झाले आहेत। कॉलेजचं नाव नाही सांगत कारण काही गोष्टी सिक्रेटच बऱ्या आहेत। असाइनमेंट कंप्लीट झाल्यावर दुपारी जरा भूक लागते म्हणून आपल्या जेवणाचं बघतो। त्यासाठी तुमच्या भावाकडे फक्त एकच ऑप्शन असतं, व्हेज। त्यात असतं माझं पनीरची भुर्जी। तर आता हिला गरम करून घेऊया। सध्या मी हा ब्लॉग तर असाच टाइमपाससाठी बनवतोय कारण थोडा सेल्फ कॉन्फिडन्स कमी होता आणि कंटेंट नव्हता। तर जे पण मला जज करतील त्यांच्यासाठी मुझे फरक नहीं पडता, दुनिया मुझे क्या कहती है। बाय द वे मी परत रिपीट करतो, ही पनीर भुर्जी आहे कारण नॉनव्हेजशी माझा आत्ता काही संबंध येत नाही। मग जेवण झाल्यावर परत एकदा मी फ्रेश होऊन घेतो कारण मंदिरात जायचं तर नीट गेलं पाहिजे। तोपर्यंत मी रेडी होतो। स्टे ट्यून्ड। जर तुम्ही मला शॉर्ट्स ब्लॉग पासून बघताय तर हा तिलक तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये बघितलाच असेल, जे लावल्याशिवाय माझा आउटफिट कंप्लीट होत नाही। कसा दिसतोय कमेंट करू शकता, प्लस लाईक सबस्क्राईब। निघायच्या अगोदर रस्त्यामध्ये भूक नको लागो म्हणून 2 बनानाच खातो। हे पाऊच पण तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असणार, जे जप माळचा आहे। आता मी तुम्हाला फुल डिटेलमध्ये सांगतो मरीन्सच्या इस्कॉनला कसं जायचं। मी बाय ट्रेनचा प्रवास सांगतोय। सर्वात अगोदर आपल्या जवळपासच्या वेस्टर्न लाईनच्या स्टेशनला यायचं। ग्रँड रोड स्टेशनची तिकीट काढायची। मी जात होतो दादरवरनं, जिथे कधी गर्दी कमी नसते। तसं मी फास्ट ट्रेन मध्ये बसलेलो कारण काय माहित स्लो ट्रेन लेट होत्या, त्यात हे केस वेगळा त्रास देत होते। मग ग्रँड रोड स्टेशनला आल्यावर समोर एकदम पुढच्या प्लॅटफॉर्मला उतरायचं। जर तुम्ही स्लो ट्रेनने येत असाल तर तुम्हाला हा ब्रिज लागेल, ज्याच्याने डायरेक्ट वर यायचं, जिथे तुम्हाला परत एक ब्रिज लागेल जो स्ट्रेट चालत कव्हर करायचा। तसं तर मी माझ्या नेहमी 2 पार्टनर्स सोबत येतो, पण आज एकटे आहे। आज माझ्यासोबत कोणच नाही, ती लोक जरा बिझी आहेत म्हणून। त्यानंतर दुसऱ्या ब्रिजवरनं खाली उतरल्यावर U-टर्न घ्यायचा। तसं खरं बोलायला गेलं तर मंदिरात जायला कोण असं सोबत नाही पाहिजे, म्हणजे असं डिपेंडेंट नाही राहायला पाहिजे कुणावरती। मी माझ्या मित्राला ऐकवत नाही, पण हा तर मी बोलत होतो डिपेंडेंट नाही राहायला पाहिजे कुठेही जाण्यासाठी, म्हणजे खरं तर। कारण तसं पण देवाच्या घरी एकटाच जायचं आहे, तर त्यांच्या मंदिरात जायला पण एकटाच जाऊ शकतो। ही आहे भवन्स कॉलेजची गल्ली, जिथून राईट घ्यायचं। फायनली पूर्ण अर्ध्या तासानंतर मी मंदिरात पोहोचलोय। तर मी माझा पूर्ण जप कंप्लीट करतो, तुम्ही व्लॉग एन्जॉय करा। मग दर्शन करून खूप वेळ मंदिरात बसल्यानंतर येतो मंदिराच्या मागच्याच वृंदावन गार्डन मध्ये, जे मी गेलो होतो तेव्हा तरी बंद होतं। म्हणून मी येतो इस्कॉनच्याच बाजूच्या शॉप मध्ये, जिथे भक्ती रिलेटेड खूप सामान भेटतं, जिथे मला ही बासुरी आवडते, जी जास्त महागही नव्हती, 40 रुपयालाच होती, जे मी आता शिकायला ट्राय करेन। तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब, कारण असे इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग एडिट आणि पोस्ट करायला खूप मेहनत लागते। तर कीप सपोर्टिंग।